लई भूक लागली आता आहे ना. पोरीला भाकर मागतो, जेवलं की आपल्या झाडाखाली जाऊन कुठेतरी पडावं लागेल. पूजा हो. पूजा गेली काही बाई. काय झाला स्वयंपाक? मला काय माहिती. तू नाही दिले काय कुठं दुसऱ्याला जाऊन मागू का मी? काय वाढणं जेवायला भूक लागली. आज काय लय नांगूर मारून आला? अरे घालाला का भाकर तुकडा माझ्या जेव जगतात तुम्ही. नांगूर हाणून आले काय एवढे? हा भाकर तुकडा जवळ द्या. जमलं ना तरुणपणात तोवर नांगर काय सगळंच करीत होतो. तू यासारखा असा नाटाफाटा करून बसत नव्हतो इथं. ए म्हाताऱ्या, हाताने घ्यायचं आणि खायचं, डोकं नाही खायचं. नाटापाटा म्हणजे माझ्या मग? नवऱ्याच्या जीवावर खाते मी. नवरा कुठून आला? आभाळातून पडला का तुझा नवरा? आभाळातून पडला का म्हणजे? माझ्यासोबत तांडात बसायचं ना, तिकडे घराच्या बघायचं. बाहेर काढीत असतोय म्हातारे, असं नको समजू तू. घराच्या बाहेर काढत असते हा. डंगरबाई सकाळ सकाळ बाई. कुठून? माझ्या भाकर तुकडा देणं होत नाही. हाताने घ्यायचं आणि अरे, खायचं, नसल तर तुझी नाही. चुकीच नाही रे. या तसं आहे ना, मी म्हणलो होतं त्या कारट्याला तुला अप्सर आणून देतो. ही भाळभाळ माझ्या भाकर तुकडा घालणं होत नाही म्हणलं की नाही होत. तुला आहे ना, तुला घराच्या बाहेर हाकलीत असतो. हा मला हा, मी तुला हाकलीत असतो. काय संबंध हाकलायचा? मग हा मग मग म्हणजे काय? मी बाप आहे तुझ्या नवऱ्याचा, मला भाकर नाही म्हणती तू. आणि मग असला तर असला बाप म्हणजे काय एवढी मोठी गोष्ट आहे? असं होय. बघू काय तुझ्याकडं. पटीतच पाल ठेवली ती. हा ना बरं. मग ती पोरं कुठे काट कुठे माझं कार्ट कुठे? मला काय माहिती गाव दोन त्याच्याकडे बी तुझ्याकडे बी बघतो. हा, त्याकडे पण तुमची नाही अशी गावाभर धिंड काढली ना मग. हा म्हणून निघाली काय लई करायला. तुला 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 हाकलीत असतो ग मी. मला व्हय? हा, मला हाकलीत असतो हाकलणारे तुला. फायदा व्हायचा तुझ्या ताण. नवऱ्याला बी तुला बी हाकलीत असतो. हा. डंगर बाई हे बघ, राहते हे बाई बघ, घरात. असं तसली दहा नाटकं भाडातच नाही घालीन. व्हायची. हा. हा ती मायाकड मला बी उचलला येतो हात. काय करशील? काय करशील काय? तू बापाच्या घरून आणलं काही? बापाच्या घरून म्हणजे माझं हे माझं हे. तो काय कशासाठी? दिलं ते बापाने? होय, भिकारी काय देव. हा भिकारी नाही. तुम्ही नाही श्रीमंताच्या अवलाद नाही दोन का? चार फुटकी भांडीन तू हवाली केळी काळ बेंद्र हा, काळं ती भाळभाळलं हा, ते त्याच्याकडे बाबा. बघतो तुझ्याकडे बघतो. त्याकडे हा, बघत. चल. हा. नाहीतर लय अप्सराच भेटणार तुला होती. तुला हाकलीत असतो मी. हा तुला बघू कोण चल कोणाला चल चल हाकलतंय. बघू माझ्या घरात कोण. नाही राहायचं. ओय, हा, चल हे हा. बघ. हे बघ म्हणजे- तुम्हालाच करेन. चल 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 तुझा सुंदर बोल. हा, जा. डंगर कुठला आता गु खाय आता तर देते भाकर तुला. अरे तुला घालीन हा, तुला. तुला घालीन तुला. हा, हे डंगर बघ, बाई आता जर जगायचं असलं ना आता नीट जगा. हा जा बाडच तीच काटे घे ना घालीन मग. येऊ दे तो बी टोरंगा तुझ्याकडे बघतो. हा, जा बघ. हा कुठून दलिंद्र आणली आऊ तसा. आली बी नसती साडेसती आली असती घरात माझ्यासारखी चांगली आली ना म्हणून हे घर तर आहे. हा, तू मरी आई हे मरी आई. म्हातार औषध घालून नाही मारून टाकलं याला तर तुला बोल. कापीनच मला बघ कापीन मस्त बघ. मला. दलिंद्र भाड्या मला मारतोय डंगर कुठलं. तुला दाखवते आता गुखा भाड्या. आली का तू मध्ये अजून? अहो ताई काय झालं एवढं का ओरडत चाललेत? काय झालं म्हणजे? म्हणजे काय झालं? काय मामांबद्दल बोलताय? मामांबद्दल म्हणजे नाही मामाचा पुळ काय ना तर खायला घाल ना मग तू. अहो घालतेच आहे खायला. काय एवढं केलंय त्यांनी? त्याला गुचाराव सगळ्या गावात आणून माझ्याच्या तर नाही त्या डांगऱ्याला खायला गाणं होणार. घाल तुझ्या तू. भांडू नका भांडू नका. काय झालं एवढं? सुनेला मारतो आधी बायको मारून बसला स्वतःची आणि आता माझ्यावर काठी उगारतोय. दाखवते ह्या बी भाड्याला येऊ द्या. कुठे गेलाय काय माहिती सकाळपासून पालता पाडलाय. झाल्या असतील चुका, जाऊ द्या ना. चुका जाऊ द्या. बायकोला जीव मारायची एवढी चूक ना आता सुनावर हात उगारतो अहो एवढं. ताई, आपल्याला काय माहितीये का त्यांनी पहिलं काय केलंय काय नाही केलंय? तुला माहित नाही मला सगळं माहितीये. आधी स्वतःची बायको मारली ना आता माझ्यावर काठी उगारतो. हा ह्याची कुठाने तुला माहित नाही. ह्या बाया ठेवल्या होत्या दारू पिऊन पडत होता असा रस्त्या ना. ह्याचं काय माहितीये का तुला? हा अहो जाऊ द्या ताई, पहिले झालेल्या गोष्टी आहेत त्या. आता काढून काय तुम्हाला भेटणार आहे का? आता काढून काय भेटणार आहे का म्हणजे? जाऊ द्या नका बोलू जास्त त्यांना. ही कधी येतोय काय माहिती. ह्याची तर वाटच बघते मी आता. आणि ह्याला मला म्हणतो नटती काही ह्याच्या काही ह्याने आणून दिलं काय मला नटती म्हणजे? माझ्या नवऱ्याने घेतलंय मला हे गाड्या बिडाळ ह्याला का बघवत नाही? जाऊ द्या हो ताई, बोलले असतील. एवढं तुम्ही कशाला लक्ष देता उगीच? ह्यासारखा बाप असताना मला मारून टाकला असता. काय बापाच्या पण काय लायकीचा पण बोलताय? नाहीये. काय पण काय बोलताय? मामा आहेत ते. तू सांभाळ. माझ्याच्यानं सांभाळणं होत नाही. तू सांभाळायचं. लय पुळ काय ना तर तू खायला घालायचं. घालते. हा तुला कळन त्याचं एके दिवशी. तवर तुला कुठलं कळतंय? घालते नाही जा घाल जा. घालते म्हण आली 4 दिवस लागले माझ्यावर रुबाब. नक्की काय मेन्यू नक्की काय मेन्यू. कुठे गेली पूजा? अ पूजा काय झालंय? त्या नाचक्याने मला मारलंय काठीनं बघा. कोणी? तुमच्या बापानं. मला नाही नांदायचं आता. नाच का म्हणते काय?
जर मामा बिमा म्हणा शिकवलं नाही का तुझ्या आई बापानी? म्हणजे मला मारेन मी मामा म्हणूय त्याला? येड लागलंय काय मारायला? येड लागलंय? विचारायचं ना मग जाऊन, एवढा पुळका येतो तर. हळू बोल जरा, ऐकायला येते मला. अख्ख्या ऐकायला येतंय गावाला म्हणजे? सांगू. हा, गावानीच ऐकायला पाहिजे. गावाला काय माहिती कसं करतो सुनला ती? अरे बघ, तू काहीतरी खोड केली असेल हा, म्हणून मी बापू का? चिडले असते ना. मी खोड केली का? म्हणजे मला मारून मी खोड केली का? अरे तू किती खोडेल मला माहिती आहे, तुला बाई आज सहन करतो की मी. हा, 5 मग वर्ष झाले बघायची पा. दुसरीन करायचं तिच्यासोबत. माझ्याच्यानं राहणं होत नाही म्हणजे मी हान मार का म्हणजे त्याचा मार खाऊन घ्यायचा? काय येड लागलाय बापूला तुला मारायला? हा, काहीतरी बोलली असून तू. विचारायचं मग जाऊन. जेवायला दिलं तर त्यांना? कुणाला? मी का बरं देईन? मग कोण देणार आहे? मी का देईन? ते दुसऱ्या सुनाचा पुळका आहे ना, मग तिच्याकडे जायचं, तिला मागायचं. मी का म्हणून देईन? मी देत नाही. अगं तू व्यवस्थित वागली तर मग तुला बी जीव लावते ना. कुणाला? हा, असं हाडतूड केल्यावर. हा, मला कोणाच्या जीवाची गरज नाही. मला जीव लावायला मी खंबीर आहे. माझा बाप खंबीर आहे मला जीव लावायला. मला बाप- आपल्या डांगऱ्यांची गरज लागत नाही. तुझ्या बापाला बी असं म्हणते का डांगरे? हा, तसंच म्हणते. हा, त्याच्यामुळे ते हे येडं आमच्या गळ्यात बांधलं का तुझ्या बापानी? हा ना, मग बघायचं की शहाणं. हा, हा, गावभर धोंडीला तवा कुठं मी भेटले. चांगली नशीब म्हणा तुमचं तोंड आणि तेन. बाई ने कोपरापासून हात जोडले तुला आणि तुझ्या बापाला. हा, असे संस्कार लावले. कोपरापासून. आणि जरा बापूला व्यवस्थित बघायचं. ए, मी बघत नाही. लोकांनी मी बघत नाही. हो, तुला काय सांगितलं. सांगतो ऐक, लोक शेण घालतील तोंडात आपल्या, तुला आता सांगतो मी. गो घातला तरी चालेल पण मी बघत नाही आता. नुसतं तुला तेच खायचं कमून आवडतं काय? मी जा पाण्यान. त्या बापूचं नको सांगू मला. मी आणू का काय पाणी? तुम्ही प्या हाताने जाऊ. मी नाही आणीत पाणी. हे बघ म्हणजे मला मला मारल्यावर तुम्हाला कौतुक नाही काय? मग तेच म्हणतो, मला हात नको उचलायला लाव. मी तुला प्रेमान सांगतोय ना, प्रेमान. मला प्रेमाची भाषाच कळत नाही. तुमच्या बापाने माझ्यावर हात उचललाय त्याचा काय आहे ते आधी सोक्ष मोक्ष लावायचा आणि मग ती पुढचं पुढं मी बोलून त्यांना सांग का असं केलं म्हणून मी बोलून तुला हात मारून बोलवायचं आणि बोलायचं. आत्ताच्या आत्ता निर्णय मिटवायचा. मी माझं बघेन ते माझ्याच्यानं नंतर. त्याला सांभाळणं होत नाही. माझ्याच्यानं इथून पुढे भाकर तुकडा घालणं होत नाही. मी घातलं ते घातलं इथून पुढं. झालं ना तुझं? झालं बोलून? का अजून काय राहिलं सांगायचं? झालं ना म्हणजे मी घालणारच नाही इथून पुढं. काय जरी केलं तर मी इथून पुढे घालणार. आतापर्यंत घातलंय, आता नाही घालत. मग तू घरात राहायचं ना, मग तू जायचं. आज चालतंय, मी जाते ना. हा, बरं पेशन लगेच हा, आणि निघते. हा, लगेच का म्हणून निघू? माझा हा, हक्क काय नाही इथं? मग त्यांचा हक्क नाही का? कशाला वाजवत गाजवत आणलं मग मला इथं? आधीच सांगायचं असं घराबाहेर काढणार आहे म्हणून. मग तू आधीच मग नीट वागली असते तर कायला काढलं असतं? कोण? मी नीट नाही का वागले? मग कशाला भांडती? हा, कशाला भांडती म्हणजे? मामा म्हणतेत नाही का तुला? म्हातारा डंगर म्हणते, हे शिकवलंय का तुला आई नाही, मी बापाने? म्हातारच म्हणत असते. त्याची लायकीच ती आहे. आणि तुझी काय लायकी काढू काय मग? कुणाची? कुणाची? हा? काय काय काढता घेतलं माझं? बापाकडे? काय काढता काय दिलं माझं? तुझ्या बापानी? हा? माझ्या बापाच्या जाऊन नांदायचं का काय तुम्हाला? माझ्या बापाचं माझ्या बापाचं काढिता? मग माझ्या बापाची तर नांदती ना, मग नीट राहा. तुझ्या बापाच्या इथं त्यापाशी का नांदीन मी? त्याच घर आहे, प्रॉपर्टी सगळी त्याची आहे. हा, मग मी काय करू? हा, मग मी काय करू? मी काय करू? तुला पुढचं बोलते तू, जा काम करतो जा. मी पाणी बिणी देत नाही. हाताने घ्यायचं त्या डंगऱ्याला इथं बोलवायचं आणि एकदाच मिटवायचं काय असेल की, नाहीतर खरंच जाईल मी. अजून मी नीट सांगतो, मामा मी म्हण. मामा म्हणत नाही. नाही म्हणत. लय पुढची रे. अय हा मामा, आले आले आले. पाणी आहे का? त्या कार्टीला हाका मारावं लागती तरी पाणी देत नाही. तू दिलं का नाही मनाने आणून? बस जेवली बा. हा, तुम्ही? नाही ना रे, भाकरच माग गेलो की माझ्या तोंड टाकलं तिने फडा फडा फडा. आहे का तिला काय? कशाला नादी लागतं मामा तुम्ही तिच्या? अरे पण मग मला वाटत नाही का मी सगळं एवढं तुमच्यासाठीच करतो का? हो, आज बी जेवढं जमल तेवढं काम करतो. नाही होत बसलं इकडे तिकडे. परत मला पोटाला भूक लागलो मी तुमच्या पशी येईल का कुठं गावाला मागायला? बरोबर आहे ना. हा, तुम्हाला माहिती आहे ना त्यांचा स्वभाव कसा आहे. अरे पण इतकं हा गाव हिच्या बापाची अशी हाल केली मग. हा, तिच्या आता प्रत्येकाचे विचार असतात. तुम्ही नका जास्त नादी लागत जाऊ, नका बोलत जाऊ जास्त. माझ्याकडे येत जा ना, तिच्याकडे काय आहे? काय करतो भाकर भाकर म्हणलं पाणी आलं भाकर दिलं संपलं. तिने तिथे तमाशा काढला आणि इतकं का बोलली मला. हा, माझ्यावर पण तापल्या होत्या थोड्या. तिच्या नवऱ्याचा सुंबार बघतो आणि तिच्याकडे बघतो मी त्याला हाकली तो सगळ्यांना. तसलं नका काय करू, मग नका जास्त गरम डोकं करू, जाऊ द्या. तुझा नवरा कुठे गेला? त्याला जरा बाहेर गेले होते ते, मला सांगूनच गेले. तू राहणार त्या टोन गेला कामाला नेला का तुला बरोबर बोलले होते 1-2 वेळा चला म्हणून, नाही आले मग मीच गेले. सोकल बोंबलत फिरायला असा कटाळ्या होईन तो, आळशी होईन. बघू, बोलल तुला जीव घेईन तो. बोलल मी त्यांना. त्याला नेत जा कामाला. हो नक्की. हा, बोंबलत फिरण गाव भर तिकडे बसेल तिकडे. चालेल चालेल नक्की. काय आला का फिरून गाव कुळपून? तुमचं काय इथं काय चालू आहे? काय कारण सांगू काय तुला काय कारण माझी इथं? तुम्हाला किती वेळा सांगितले आप्पा माझ्या दारात येत जाऊ नका म्हणून? ये बघ की. याच्या कशाला बोलताय?
संपलं. अहो गावात इज्जत तरी आहे का तुमची? तुला हा? काय करायचं? काय करायचंय म्हणजे? माझ- अजिबात यायचं नाही तर माझ्या दारामध्ये. कशाला बोलताय? तिकडं जाऊ दे ना. तिकडं तुला जर जन्मच नसता दिला तर जग दुनिया बघा भेटली असती. काय? जाऊ तुला द्या, जन्म नसता दिला मग जाऊ द्या, जाऊ द्या, नका भांडू तुम्ही. याला सांग. कशाला बोलताय तुम्ही त्यांना? तुमचे वडील आहेत. हाय की अरे नाही? वडील हसला. काय केलं? याचे धंदे काळे धंदे माहित नाहीत तुला कसलीच सगळी? आणि तुझी काय धंदेत काळे धंदे माझे? तुमच्यासारखा नाही मी. माझं घर बाईच्या पदरात नाही घालवली प्रॉपर्टी. माझी शेतीवाडी त्याच्यावर जोगत असतो. तुमची नाही ती, वडलो पारजी ते जेवढे होते ना ती बी निम्मी ठेवली यांनी. नशीब 50 एकर होती ना त्यातली 25-30 ठेवली तुम्हाला. नाही तर असली जन्माला येते माहिती असतं ना तर अख्खीच खपवली असती. पाय मोडला नसतं तर ते 25 बी गेले असते. कशाला तुम्ही वाद घालताय? नका घालू मामा, जाऊ द्या. ओ तुम्ही पण शांत राहा थोडीशी. आणि तुला कशाला? तुला 1000 वेळा सांगितलं म्हाताऱ्याच्या नादी लागू नको म्हणून. अरे ती नशीब समर्टवन घ्या, एवढी चांगली बायको भेटली तुला. नाही दुसरी जर असती ना हा तुमचं पण नशीबच होतं. तेव्हाच पळाली असती. तुमचं पण नशीबच होतं. आमची आई चांगली होती काय म्हणून. रे तुझ्यात एखादा अवघड- त्या वहिनीसारखी आई भेटायला पाहिजे होती, बायको भेटायला पाहिजे होती तुम्हाला. अरे तिला आहे ना अशा फिरू 2-4 काठा टाकत असतो हा, आम्ही. हा. हाकलीत असतो तिला. काट्याच टाका तुम्ही. त्याचं दुसरं जाऊ लग्न द्या, करून आमच्या आईचं नका तेच भांडण केलं. करू तुम्ही. सोनांचं तेच करा. करतो. हा. मामा तुझी तुम्ही पण आई शांत या राहा. आता या. या नाही मला जेवाय वाट. हा. आणि ह्याला आहे ना नंतर अगोदर मला जेवाय वाट. हो माझ्या शेजारी जेवाय सुद्धा नाही पाहिजे. हो. निघ. जा. वाढ म्हाताऱ्याला बेकाराला खाऊ घातलेलं चांगलं असतं. आणला भाई चारा. मी जाणारच होतो. अरे सारा सकाळचं सांगितलं तुला आणि तू अजून जातोय का? अरे काम होतं थोडं त्यामुळे वेळ लागला. नुसतं गावात काय काम असतं रे तुझं? जरा घरचं बघायचं ना. हा करत असतो ना जेवढं जमेल तेवढं. गावात पण थोडं द्यावं लागतं लक्ष. काय गावात लक्ष दे, तुझ्यामुळे गाव चालतंय का काय? हा बर जाऊ दे आता. आणलाय ना चारा, आणला ना आता. काय आणलं ना? कवर मर मी एकटीनेच राबायचं. तुझं काय कर्तव्य आहे का नाही? करते की आरती पण तिला जमल तेवढं. हा मग बायको जीवावर खातो का तू? हा ती करते म्हणून तू खातो का? अरे जरा सुधर, नीटनेटकं वाग जरा. तुला खरं सांगू का, मला नाही तर राहायची बी इच्छा नाही. का बरं? बाहेर कुठं जाता बी येत नाही. हा काय करू इथं? मला नाही या म्हाताऱ्याच्या प्रॉपर्टी मध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. अरे काय म्हातारा म्हणतो? जरा नीट म्हण की, वडील आहेत तुझे, बाप्पू म्हण. हा काय बापू म्हणायच्या लायकीचे आहेत का ते? माहिती ना तुला काय काय कांड केलेले आहेत तारुण्यात त्यांनी. काय त्यांची लायकी काढतो? अरे त्यांनी जन्माला नसतं घातलं आणि तू ही दुनिया बघितली नसती. अरे आणि काय कांड केलंय त्यांनी? अरे गाव आज बी नाव ठेवतं. काय की बायकोला मारली म्हणून? अरे काय बोलतो तू? लोक बोलतच राहते. आणि आई कशी वारली तुला माहिती का? सगळं माहिती. ह्या म्हाताऱ्याच्या कारणामुळेच मेली आई, नाही तर अरे नसती मेली. बाप. म्हाताऱ्याने थोडं लक्ष दिलं असतं ना तर काय कशाला काय झालं मग मी नसतं तेच आईला. म्हणतो ना, पण आता सुधारलेत ना. मग आता का मग त्याला हाडतूड करता? अरे पण माणूस गेल्यावर काय आहे का? मग काय जाणार नाही का? अरे तू जाणार आहे, मी बी जाणार आहे. हा त्याच्यावर माणसाला तुम्ही अशी वागणूक देता काय? जरा सुधर. मग मी तुझ्या वहिनीला बी सांगतो, तिच्या बी डोक्यात बसत नाही. ती बी तसली तुझ्यासारखीच. जा कामच बघ. ते धारा काढ. चारा आणलाय मी. काय या लोकांनी काही सांगायचं ना आपण काही ऐकायचं का? अवघडच आहे. तुमच्या बरोबर गुरु उपाशी मारायची, दुसरं काय? झोपा काढीत होता काय? अजून आहे तसं आहे सगळं. अरे मला तरुण पण नाही आलं. झोपा काढीत होता काय? तरुण पण नाही आलं म्हणजे? मग आता लाईट नव्हती, हाताने फिरू ती. त्या कट करायचं ना, तिथं कात्री आहे त्यांनी कट करायचं आणि टाकायचं जनावरांना. ती शेळ्या वरडतात त्या. ऊस आहे त्यो, ही झालं ती ऊस हत्ती तोडीत बसू. मग काय मरत काय? हा खायला कसं गिळायला लागलं की कसं चार 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 बटावनी तोंड चालतं तुमचं नुसतं कालवा करायला गावभर. जरा आपण माणूस याची जाणीव असू दे. मला माणसाच्या जाणीवचं काय सांगू नका. तुमची सगळी चाल मला माहिती. माणसाचा आकार आहे का हा. तुला? नाही मला नसू द्या मला माणसाचा आकार. आ खायला बरं लागतंय. उपकार करते काय? उपकार करते का म्हणजे? उपकार करते का म्हणजे? ना सगळे जनावर एकीन काय की बाय 17 त्याच धमकी आहे त्या जनावर मग? आणि घरी करतोय आणि ना. हे करीन आणि ते करीन. करतोय ना. काय भीक मागत फिरायचं काय गावभर पुन्हा? तुझा नवरा चांगला र म्हणून करतोय. नाही नवरा चांगला. तुझ्यासारखी ना कवाच ही केली असती. नवरा बापाच्या चालीवरच गेलाय ना, तोंडावरून गरीब. आणि ते दिसत बी नाही, वाण नाही गुणही नाही. जा करू दे का? का म्हणजे गिळायला कसं लागतंय? इथं राहायचं, इथं हे सगळं काम करायचं.
हे तर भाकर तुकडा आणून देत. अजिबात घरी यायचं नाही. 4 माणसाला गावात तमाशा नाही दाखवायचा. 4 माणसांनी म्हणायला सुनलंय कडू आहे ते उपकार- तमाशा नाही करायचा. उपकार करते काय उपकार करायचा म्हणजे गिळायचं असलं तर इथं राहायचं, गावात यायचं नाही. मरण बाबा आपला इथंच राहतो, पण भाकर दिशी आणून देन ना, काय झालं? मेल्यावर हे माझ्यावरच येईन पुन्हा, द्यावं तर लागन की. जा कर माझे उपकार, तू जा आता, नको मा उन्हाच्या कारात डोकं खराब करू, मला काम करू दे. मेलेलं बरं बाय असलं दलिंद. काय आता हे माझ्याच हे नीट नशिबात. करा माझ्या आणि तुझ्या, खायचं बरं कळतंय. परमेश्वराने ना एकच पोरग द्यायला पाहिजे. काय शाळेला नशिबाला अशा भेटल्यात ना, एक तरी पोरगी अहो नशिबाला मामा चांगली. काय करताय तुम्ही? अरे मग आता हे गुरांना खायला टाकावं लागेल ना बा. अहो पण उन्हाचं ऊन बघा. अरे नाही केलं, तुला माहिती ना कधी आहोत असं कशी अहो मला सांगायचं मी केलं असतं. आता तू तर सगळंच घरचं बी करायचं, एक तर तुझा नवरा त्याने मुंबईत फिरायचं. त्यात काय सगळं एवढं तुझ्याच. मला होणार नाही का? तुम्ही बघा जरा ऊन बघा, काय जेवण वगैरे तरी केलंय का? तसेच आले इकडं आणि हे काम करायला लागलेत. कशी माझं काय तरी पुण्य म्हणून ना तू एक स्वतःच्या लेकीसारखी जीव लावती, नाही तर असल्या सुना भेटत आहेत कर. ती बघ कुठं तू कशाला कुठं. तिला एवढं बोलत असता तुम्ही? जरा प्रेमाने बोलून बघा अरे ना. मग ती बी मायापाशी अशी बापाच्या मायाने आले जवळ, मग तिला मी बोलन का वाकडे. विषय काय होतोय, ती तुम्हाला 2 शब्द बोलली की तुम्ही 2 बोलताय. किती किती बोलत असं केल्यामुळे तुमचं वाचतं ना. मग मला राग यायचा नाही का रे, एवढं सगळं करून. तुम्ही तिला पोरी सारखं एकदा जीव लावून बघा, जसं माझ्याशी बोलताय तसं तिच्याशी बोलून बघा. अरे मग गोष्टी बदलतील. ती बी नाही ना, आलं की ती सुरू करते फाडफाड बोलायचं. मग काय करू हाय जराशी तापट आहे, पण तुम्ही थोडं समजून घ्या, जाऊ द्या. हा? ते करू. हे मी करते, तुम्ही जावा. तुम्ही जाऊन बसा तिकडे बाजूवरती. उन्हाशी आता तू एकटी नाही मी करते जाऊ द्या, तुम्ही जावा बाजूवरती बसा तिथं निवांत, मी येते. जपून कर, हा हा आणि काही अडचण आली तर मला हाक मार. हा हा. व्यवस्थित जावा. हो, आणि ते जपून कर, हो हो. लागून घेशील नाही तर. काय बोलत होती म्हाताऱ्याशी? काय नाही, अहो ते उन्हातानाचे काम करत होते. तुला किती वेळा सांगितले त्या म्हाताऱ्याच्या जवळ सुद्धा जायचं नाही म्हणून? काय गरज आहे का बोलायची त्याच्याशी? कशाला अहो तोंडाला वडील लागते आहेत त्याच्या? तुमचे, तुम्ही एवढं कसं काय बोलताय त्यांना? परत तेच सांगू नका, वडील आहेत तुमचे, वडील आहेत तुमचे. ते उन्हातानाचे काम करत म्हातारा होते. पण नाहीये माझा. ते उन्हातानाचे काम करत होते म्हणून मी त्यांना म्हंटल मी करते. तुला तुम्ही काय करायचंय? उन्हात मरण नाही तर काय बिवीन? काय काय बोलताय? करायचंय तुला? काय बोलताय? वडील गेल्यावर वडिलांची तुला- किंमत कळते. तुला सांगितलंय ना त्यांच्याशी एक शब्द सुद्धा बोलायचं नाही म्हणून? सांगितलंय ना? हो. कशाला बोलती मग? नाही थांब ना, म्हाताऱ्याच्या ना सोक्ष मोक्षच लावतो आपण. काही नका करू, ऐका ना तुम्ही प्लीज. तुम्ही बघा माझं आता ऐका काय ना. करतो. नका हो, तुम्ही ऐका तरी माझं. तुम्ही ऐका ना. अहो ऐका ना. झोप लागली का? कायमचा झोप. अहो ऐका प्लीज. ए, उठ म्हाताऱ्या, उठ ओ सोडा ना प्लीज. उठ लवकर. नका काही. उठ उठ लवकर, चल उठ. अहो तुम्ही ऐका तरी. उठतो का कसं? ओ काठी सोडा प्लीज. उठतो का कसं? तुला कितीदा सांगितलं रे माझ्या दारात येऊ नको म्हणून? काय हा? झालं? मला काय माहिती ते मामा मागं काय काय आपले चुकलंय उठ का? लवकर चल. काय माझ्याकडून काय तुम्ही चुकलंय? काय बोलताय? नका बोलू प्लीज, नका मध्ये पडू बोलू. नको बरं का, नाही तर जीव गेल तुझा बी. अरे पण झालंय काय? झालंय काय नाही, निघायचं इथून. बस झालं तुझ्या नाटकात, चल. अरे मी काम हो, नका हो, त्रास देऊ. तिला वाटलं वडील आहेत तुमचे, तुम्ही सोडा काठी. तुम्हाला काय कळतं का तुम्ही काय करताय? झापडेल बरं का तुम्ही आता. चल रे, निघ, चल. काय अहो ते मला करतो? बोलले चल, होते. चल, तो आम्ही आमच्या समोर मीच मध्ये करायला. घुसले होते. हा. प्लीज चल अहो तुम्ही ऐका ना, नका ना त्रास देऊ मामा. चल रे, जाऊ दे जाऊ दे. चल निघ इथून. चल आता कुठं लय- तुझं तोंड काळ कर, काय करायचं ते लय- कर. लय येऊ नको चव- आमच्या दारात परत. काय करताय तुम्ही? वडिलांशी असं वागतात का? निघतो का कसं? ऊन तरी बघा. नका बोलू एवढं, नका बोलू त्यांना. हे पुरी जाऊ दे. नको तुला. चल माझ्या नशिबातच म्हणायचं असं होतं. निघ चल. चल जातो बाबा. काय आता कवर सहन करायचं का याचं? ह्याच्यामुळे लोक आम्हाला बोलतेत. वडील आहेत तुमचे, तुम्हाला कळायला पाहिजे. कोणी कोणाचं नाहीये इथं. तुला किती वेळा सांगितलेलं मी, परत तेच सांगू नकोस मला. अहो या वयामध्ये तुम्ही त्यांना असं बाहेर काढलंय, तुम्हाला वाटत नाही लोक आता शन नाही घालायचे तोंडामध्ये? अरे लोकांना पण माहिती आहे म्हातारं कसं आहे, त्यामुळे कोण काही नाही म्हणणार. तुम्हाला मी कसं समजून सांगू? जा त्यांना आडवा, हे बघ, नका बोलू असं. ऐक, तुला जर त्या म्हाताराचं एवढंच पुळका असेल ना, तर तू बी निघ तुझ्या बापाच्या घरी. तोंड नको दाखवू परत मला. कसं समजावून सांगू तुम्हाला? तुम्हाला पश्चाताप होणार या गोष्टीचा. ऐकत जा थोडं तरी. वडिलांना आडवा, आता पण वेळ गेलेली नाहीये. तुला किती वेळा सांगितलं की परत तेच सांगायला लावू नको मला. थांबा मी अडवते त्यांना, तुम्ही नाही अडवणार आहे. हे काय करायचं का त्या म्हाताऱ्याच्या मागे? अहो तुम्ही शांत बसा. ए, ए, ते गेले ते. अरे काय झालं?
अहो हे मामांना खूप काय काय बोललेत, ते कुठं गेलेत ते पण माहित नाही. खूप काय काय बोललेत, असले असे शब्द वापरलेत ना की त्यांच्या मनाला खूप लागलं असेल. अरे तुला किती वेळा सांगितलं होतं? अरे कशाला ठेवायचं असलं म्हाताऱ्या घरात? लोक तोंडात शेण घालायला लागलेत आपल्या असल्या म्हाताऱ्यामुळे. अरे काय लोक आणून देतात का आपल्याला? आपण आपलं बघायचं असतं ना. आता कुठे कुठे गेले गेले काय असेल माहिती उन्हातान्हाचे, एवढं उन्हाचं? काहीच माहित नाहीये. हा पूजा, हा पूजा, काय झालं बोंबलायला एवढं? काय करत होती तू घरी? काय करत होती म्हणजे? इथं काय चाललं काय तुला लक्षात नाही का? लक्ष देत नाही का तुला? काय करू मी? काय करू मी? नुसतं खायच्या कामाची. चल त्या बाबांना बघायचं, बापूंना कुठे आहेत ते. चला, चल लवकर, काय झालंय? चल लवकर. तू पण चल रे. चला, शोधू आपण. चला. परमेश्वरा, अरे असं काय चूक झाली माझ्याकडून? हा एवढं सजा मला. एक सून चांगली, ती एक त्रास देते. एक पोरग चांगलं तर दुसरं धक्का बुक्की देऊन बाप माझ मानायला तयार नाही. अरे झालं माझ्याकडून. त्यावेळेस नाही समजलं, मी दारू पित होतो, सगळ्या गोष्टी झाल्या माझ्याकडून. मला नाही तिला औषध काय मला देता आलं, म्हणून माझी बायको मेली, म्हणून मी मारली का तिला? अरे लय रे, तिच्यावर लय प्रेम करत होतो मी, पण माझ्या डोक्यात अवदसा होती. नाही समजलं, पण आता मी सुधारलोय, एवढा यांच्यासाठी कष्ट करतोय. वय झालं होत नाही तरी करतोय. तरी हे दिवस माझ्यावर. अरे बाप्पू का झोपलाय? अरे बाप्पू, आज नीट सपयला तरी झोप, नाही तर घरी जाऊन झोप. असं का झोपलाय काय कळलं ना? बापू चला घरी. उठ की, मी म्हणलं होतं आता मी जेवण आणते. आता काही काळजी करायची नाही. आणि वाटलं तर घेऊ तुम्हाला हाकलून दिलं यांनी. याच्या घरी राहू नका तुम्ही, बिनधास्त माझ्याकडे राहा. काय करत नाही इकडे तिकडे जायची. आणि तुला सांगतो, बापूंना जीव लावायचा, परत सांगितलं नाही माहिती. अहो पण मी आताच म्हणलेल मी भाकर पाठवून देते, मी म्हणलं घेऊन येते. चला घरी, उठा. मामा, बापू, मामा, उठा की. बापू, मामा. बापू, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तुमच्यामुळे झालं हे सगळं. मामा. बापू, बापू, हा उठा ना बापू. लोक आता म्हणतील आधीने बाप मारला. दोन पोरांना एक मोठा बळी असतं घरी. सगळं तुझ्यामुळे झालंय. तुम्ही बापूला बापासारखं जीव लावला असते हे दिवस दिसले असते का? आता कोणाला बाप म्हणायचं? आई तर आई नाही. आता होता तो बी बाप हिसकून घेतला का? आणि तुला तर ना माझ्या बापाकडे फक्त कधीच नाही, तुम्ही जाऊच केलं पण आज मला कळतंय. तुमच्या भावाचा इच्छा फुटल्यामुळे ही पाळी तुमच्या. मला कळलं बाबा, तुम्ही नाही तर हे घर काहीच नाही. मामा तुम्ही सगळं आमच्यासाठी करत राहिले, स्वतःसाठी तुम्ही काहीच केलं नाही. काय म्हणते लोक आता? तुम्ही त्यांना त्यांच्या एकच चुकीची एवढी मोठी शिक्षा देत होते, आता लोक काय म्हणते? आता म्हणते ना आधीने बाप मारला म्हणते. अरे तुला माहितीये का, आई गेल्यापासून किती जीव लावला त्यांनी. कधी आईची माया तरी कळून दिली का? आणि म्हणतो तुम्ही आई मारली म्हणून. आता तू बाप मारला माझा, मी काय करू सांग आता? अजून पण सुधरा. आता कळलं तुला, बाबा गेलो घरी जाऊ. अरे उठ ना, मेल्यावर तरी हात लावू बापाला का? हात दिसतील तुझे.